स्वामी परीक्षा घेतात तेव्हा या गोष्टी होतात. या गोष्टी तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरात सुद्धा होत असतील तर समजून जा की स्वामींची परीक्षा सुरू आहे आणि या परीक्षेत तुम्हाला उत्तीर्ण व्हायचे आहे. मित्रांनो, जेव्हा आपण स्वामींच्या एक मठात केंद्रात जातो, आपण सेवा सुरू करतो आणि मग आपल्याला असं वाटतं की माझ्या अडचणी कमी व्हायच्या तर जाऊ द्या, पण ह्या अडचणी तर वाढता आहेत. माझे पैसे कुठेतरी अडकले, पैसे मिळत नाहीये, घरात कटकटी सुरू आहेत, मी जेही काम करतोय त्यामध्ये मला अडचणी येत आहेत, जास्त येत आहेत, सेवा सुरू करून जास्त येत आहेत, किंवा मी जीही सेवा करतोय त्यामध्ये सारखे विघ्न येत आहेत, सेवेमध्ये खंड पडतोय, आरोग्य खराब होत आहे, सेवा पूर्णच होत नाहीये, पारायण करतो, मंत्रजप करतो, काही ना काही विघ्न येते, मंत्रजप करायला बसतो तर डोक्यात अनेक विचार येतात. हीच असते स्वामींची परीक्षा आणि या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचे. सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सेवा पूर्ण करायची आहे. स्वामी फळ नक्की देतात.